हॅलो नमस्कार। तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत की फ्रीज पाठीमागच्या साईडने कसा क्लीन करायचा। तर आतला किंवा समोरचा भाग किंवा आतून फ्रीज आपण वेळोवेळी स्वच्छ करतो, तो आपल्याला खराब झालेला पटकन दिसून येतो, पण हे पाठीमाग आपलं लवकर लक्ष जात नाही। पण तुम्ही महिन्यातून वगैरे एकदा हे क्लीन केलं पाहिजे। आता बऱ्याच वेळा काय होतं की हा जो ट्रे दिलेला आहे ज्यामध्ये पाणी साठत असतं वेस्ट, तो फ्रीज पासून सेपरेट होत नाही। काही जणांचं काही फ्रीजचं होतं, पण काही फ्रीज असे आहेत की याला हे स्क्रू वगैरे दिलेले आहेत पण ते प्लास्टिकचे आहेत, तर हे अजिबात खोलत नाहीत किंवा हा ट्रे आपल्याला सेपरेट होत नाही। किंवा यावरती त्यांनी लिहिलेले सुद्धा आहेत की डू नॉट रिमूव्ह द ट्रे आउटसाइड, रिमूव्ह वॉटर विथ द हेल्प ऑफ वेसल। तर हे ट्रे आपल्याला काढायचा नाही असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे। मग हे पाणी काढायचं कसं? तर आता तुम्ही पळीनं वगैरे असं ते काढू शकता, पण खूप वेळ जातो आणि हे खराब पाणी असल्यामुळे आपण यात हात पण घालायची इच्छा होत नसते। खूप दिवसाचं हे साठलेलं असतं, बऱ्याच वेळा ह्या पाण्याचा वास सुद्धा येतो बघा फ्रीजच्या, जर ते आपण वेळोवेळी जर याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि साफ केलं नाही तर। तुम्हाला इथं मग आता रंगपंचमीला वगैरे पोराची जी पिचकारी यूज करतात ते तुम्हाला घ्यायचे आणि ह्याच्या मदतीने तुम्हाला अगदी इझिली तुम्ही 5 मिनिटांमध्ये हे सगळा ट्रे तुमचा साफ करू शकता। याला हात लावायची सुद्धा गरज नाही, फक्त पिचकारीने तुम्ही हे पटकन पाणी तुम्ही बाजूला करू शकता। आता पिचकारी नसेलच तर मग तुम्ही पळी वगैरे घेऊ शकता, पण त्यानं खूप वेळ जातो आणि हे खालच्या साईडला जे दिसतंय बघा पाणी, ते नंतर आपल्याला काढता येत नाही। म्हणजे वरचं पाणी ते आपण काढू कसं तरी, पण आतलं पाणी काढण्यासाठी मग हे पिचकारी तुम्ही नेहमीच घरामध्ये एखाद्या असे मुलांची नसेल तर दुकानातून आणून ठेवू शकता। एवढ्या काय त्या महाग नसतात, 20-25 रुपयाला येऊन जाते। तर छोटी वाली सुद्धा पिचकारी तुम्ही घरामध्ये आणून ठेवू शकता की तुम्हाला फ्रीज जेव्हा केव्हा साफ करायचं असेल किंवा महिन्यातून एकदा तरी तुम्हाला हे पाणी काढायला हवं, म्हणजे फ्रीज आपला नेहमी क्लीन राहील, खराब वास वगैरे त्यातून येणार नाही। तर आणि ही जाळी पण असते, त्यामध्ये पण बघा बरीच धूळ बसलेली असते। तर हे सुद्धा तुम्हाला असा एखादा ब्रश घ्यायचा आहे, ह्याच्या मदतीने क्लीन करून घ्यायचे। आणि आता दुसरं मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे पाटीत, त्यामुळे थोडंसं आपलं डिशवॉश लिक्विड टाकलेलं आहे किंवा तुम्ही शॅम्पू सुद्धा टाकू शकता। तर सुरुवातीला ही सगळी कोरडी धूळ आहे ती अगोदर काढून घ्यायची, मग नंतर पाण्यात पिळून तो ओल्या नॅपकिननं पुसलं तर मग स्वच्छ होतो, मग नंतर जास्त खराब फ्रीज होत नाही। तर फ्रीज कारण खाली असल्यामुळे आणि तो ओपन असल्यामुळे बरीचशी धूळ त्यावरती पाठीमागं ही पाहू शकता अशी आतमध्ये जाऊन बसत असते। आता जेवढी तुम्हाला ब्रशच्या मदतीने वगैरे काढता येते तेवढं काढून घ्यायचे। आणि फ्रीज क्लीन करताना एक लक्ष घ्या की अगोदर त्याची वायर सेपरेट काढा आणि म्हणजे बटन त्याचं बंद करा आणि प्लग पिन सेपरेट करा प्लगमधून, आणि मगच तुम्हाला ह्याचं डीप क्लिनिंग करून घ्यायचं आहे। चालूमध्ये करायला गेला तर करंट बसू शकतो, त्यामुळे अगोदर बटन बंद करून पिन पण आपल्याला साईडला काढून ठेवायची आहे फ्रीजची। आणि मग ह्या ट्रे पण तुम्ही व्यवस्थित असा ह्या नॅपकिनने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। आणि पाण्यामध्ये शॅम्पू किंवा डिशवॉश लिक्विड टाकल्यामुळे मग नंतर ह्याचा वाससुद्धा खराब वास येत असला तरीसुद्धा तो निघून जातो, अजिबात खराब होत नाही। आता तुमचा पण फ्रीजचा ट्रे जर असा फ्रीजपासून सेपरेट होत नसेल तर मग ही ट्रिक पण तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। तर घरामध्ये पिचकारी असेल, ही कलर खेळण्यासाठी जी मुलं यूज करतात, त्याने अगदी काम आपलं सोपं होऊन जातं। आणि नसेल तर तुम्ही एखादी पिचकारी दुकानातून आणून ठेवा आणि जेव्हा केव्हा तुम्हाला फ्रीज डीप क्लिनिंग करायचं आहे त्यावेळी त्याचा नक्कीच तुम्ही यूज करू शकता। बघा असं 5 मिनिटांमध्ये तुमचा फ्रीज पूर्ण क्लीन होऊन जातो। तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।